प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवल्यात बँकेच्या काउंटरवरून चोरट्याने 5,10,000ची बॅग केली लंपास. येवला शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या येवला शाखेतून 5,10,000 रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले आहे. तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामस्थ अशोक तुकाराम पगारे यांनी आपल्या बचत खात्यातून 5 लाख रुपये काढून एका कापडी पिशवीत ठेवले होते. याशिवाय त्यांच्याकडे 10,000 रुपये रोख असलेली एक छोटी काळी बॅग, एटीएम कार्ड आणि क्रेडिट कार्ड देखील होते. बँकेच्या काउंटर नंबर 3 वर कर्मचाऱ्याशी बोलत असताना संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ती पिशवी लांबवली. याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस यंत्रणा तपास करीत आहे. बँकेच्या संबंधित सीसीटीव्हीसह इतरही बाबींचा पोलीस तपास करीत असून घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे कामाला लागले आहेत. न्यूज लोकतंत्र 18 साठी अय्यूब शहा, येवला.